व्लॉग ऑफ तेजश्री मित्रेच व्लॉग. मी आहे तेजश्री. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्याकडे एक छोटीशी पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची आणि रुक्माईची मूर्ती आहे. तर त्याची आज मी पूजा करणार आहे. माझ्या झाडाला नवीन फुलं आलेली आहेत छान. नवीन झाडाला खूप छान फुलं आलेली आहेत. सो तीही मी वाहणार आहे. खूप छान एक्साइटमेंट आहे नवीन घरामध्ये. आज पहिल्यांदा मी देवपूजा करते आहे म्हणजे विठ्ठल रखुमाईची. तर चला तर मग आज व्हिडिओ कंटिन्यू करा. मी सगळं दाखवते तुम्हाला मी कशी पूजा करते वगैरे काय. सो आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होताल. मस्त अशी पूजा मांडली आहे बघा. जे काही साहित्य होतं माझ्याकडे तेवढ्यातच मी अशी मस्त अशी पूजा मांडली आहे. माझ्याकडे टेबल वगैरे काही नाही आहे. सो मी म्हणजे पाट नाही आहे. सो मी याच टेबलवर लॅपटॉपच्या टेबलवर मी सध्या तर मांडली आहे अशी मस्त. ओके, तर आता हे मी मंदिर मागवलं होतं मला देवारा. इथं ह्या घरात मला देवारा नव्हता माझ्याकडे. सो असा वुडनवाला देवारा मी मागवला आहे. तर बघू आता तो कसा आला आहे. आपण त्याला अनबॉक्सिंग करूया. असं आहे छोटंसं मंदिर. हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले. याची जर लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर. खूप छोटं मिनी असं आहे. कुठं सुद्धा हे वरती सुद्धा भिंतीला लावता येतं. तर मी सध्या भिंतीलाच लावणार आहे. बघू अजून त्याची जागा डिसाईड करायची, दिशा वगैरे त्याचं कुठल्या साईडला तोंड करून हवं आहे वगैरे तसं हे करून आम्ही लावणार आहे. तर मस्त आहे, छोटं आवडलं मला. त्यानंतर आज उपवास असल्यामुळे ते उपवासाची साबुदाण्याची खिचडी करायला घेतली. सो दोघांपुरती खिचडी केलेली आहे मी इथं आणि खूप छान झाली होती, एकदम सॉफ्ट मऊ. मी जास्त बटाटा घातला होता, आम्हाला दोघांना बटाटे खूप आवडतात जास्तीचे. त्यानंतर साबुदाणा खिचडी रेडी झाल्यावर त्याचा देवाला नैवेद्य दाखवला आणि पाया पडले आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी खायला घेतलं. खिचडी, थोडंसं दही आणि एक केळी. सो एवढं काल खाल्लं दुपारी. त्यानंतर थोडा वेळ रेस्ट केली आणि त्यानंतर थोडासा व्यायाम केला, कारण मी रोजच संध्याकाळी थोडासा व्यायाम करते. सो सूर्यनमस्कार केले, 7 ते 8 सूर्यनमस्कार. सो इथे सूर्यनमस्कार करते आहे. येस, वर्कआउट डन. मी हळूहळू वाढवत नेलेत. कधी 3 करते, कधी 4 करते, कधी 5, कधी 6, कधी 7 असं करत मी वाढवत नेले. आता एक 7 ते 8 करते, कारण एकदम 10-12 होत नाहीत माझ्याकडे. अर्धा तासच करते, कारण मी रिसेंटलीच करायला लागले. मिक्स करते, थोडेसे सूर्यनमस्कार करते. एक 5-6 जितके मला होतील तितके वाढवत जाते मी. आणि एक अर्धा तास बाकीचा डान्स वगैरे असा सगळं मिळून एक अर्धा तास व्यायाम करते मी. सो येस, झालं आहे आता वर्कआउट करून. ओके, तर आता आम्ही रेडी झाली आहे आणि आम्ही आता जरा बाहेर चाललो आहोत. आता वाजलेले आहेत 8 आणि बाहेर चाललो आहे, काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तर आता आम्ही कुठे चाललो आहे ते मी तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवते. चला तर कंटिन्यू करा. तर आम्ही आलो आहोत डी-मार्टला. डी-मार्टला काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, सो त्या घेतल्या आणि घरी आलो. हॅलो, तर आम्ही आत्ता घरी आलोत. आम्ही डी-मार्टला गेलो होतो
आणि येता येता खूप पाऊस आला, त्यामुळे आम्ही खूप भिजलेलो आहोत. बघू शकताय तुम्ही माझा काय अवतार झाला आहे. सो जस्ट घरी आलो, कपडे चेंज केली आहेत आणि मी बसलो आहे. तर आता काही माझे पार्सल जी मी ऑर्डर केली होती, तुम्हाला सांगितलं की होम डेकोरेशनच्या काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या मी, तर त्या आलेल्या आहेत. सो त्या सगळ्या 1 बाय 1 आता मी दाखवते. प्लस डीमार्टमधून काय काय घेतलं तेही आता मी सगळं दाखवते. ओके, तर ही डेकोरेशनचं नाही आहे ही मोरिंगा पावडर मी ऑर्डर केली आहे ॲक्च्युली माझ्या वेट लॉससाठी, म्हणजे माझ्यासाठीच आहे ही स्वतः. याचे बरेच बेनिफिट्स आहेत असं मी पाहिलं होतं, गुगलवरच पाहिलं होतं. सो याला खूप रिव्ह्यू पण छान होते, तर त्यामुळे मी हे मागवलं. ह्यानी स्किन पण छान होते, परत प्लस थोडंसं वेट लॉस होतं आणि बराच फायदा होतो. तर बघूया आता काय फायदा होतो, मी शेअर करीनच तुमच्यासोबत. आता नेक्स्ट बघूया काय आहे. आता हे अजून एक आहे, ते पण मी ओपन करते. त्यामध्ये काय आहे? हां, अच्छा, हे आहेत खिळे आहेत आय थिंक. खिळे म्हणजे असं स्टिकर टाईप खिळे आहेत. जर आपल्याला भिंतीला वगैरे काही चिटकवायचं असेल तर भिंत म्हणजे ठोकायचं वगैरे नसेल आपल्याला. आता आपलं हे रेंटचं होम आहे, तर ह्याच्यात आपल्याला ठोकायचं वगैरे नसेल तर हे चिटकवण्यासाठी असं आहे. तर हे छान हेल्पफुल आहे. याला आय थिंक 2 kg तरी पेलं होतं वजन. सो त्यासाठी हे घेतलं आहे की काय असं चिटकवायला वगैरे सारखं खिळे ठोकायची गरज लागते आहे. सो त्यासाठी हे घेतलं आहे. त्यानंतर अजून हे एक आहे, हां, हे परफ्यूम आहे आय थिंक. हां, मी परफ्यूम पण ऑर्डर केला होता. आय थिंक परफ्यूमच आहे. एक मिनटं मी ओपन करते. येस, तर हा परफ्यूमच आहे. पाटेल आहे आय थिंक, पाटेल नेक. हा असा मस्त आहे. हा युनिसेक्स आहे, म्हणजे दोघांसाठी सुद्धा चालणार आहे, कॉमन आहे. आणि स्मेल तर याचा आत्ताच इतका छान येतो आहे. ॲक्च्युली हा कोणीतरी यूज केला होता आधी, सो त्यामुळे आम्ही मागवला. सो हे असं आहे. ह्या 3 गोष्टी आलेल्या आहेत आणि आता मी डीमार्टच्या काही गोष्टी तुम्हाला दाखवते. ओके, आता रात्रीच्या जेवणासाठी फक्त रताळं उकडलं होतं मी, आणि रताळं आणि थोडंसं दूध एवढंच खाल्लं. ओके, आता डीमार्टमधून काय काय घेतलं ते दाखवते. सगळ्यात आधी तर बिस्किटचे पुडे घेतले, एक हाईड अँड सीक आणि एक मारीगोल्ड. सॉरी, मारीगोल्ड नाही, तो पार्ली जी आहे गोल्डवाला. त्यानंतर इथं हा एक आप्प्याचा तवा घेतला आहे मी. हा 249ला होता. सो त्यातला हे पण आहे, झाकण पण आहे असं. सो तो एक घेतला. माझ्याकडे आप्प्याचा तवा नव्हता, सो तो एक घेतला. त्यानंतर अजून एक, हां, हे एक घेतलं, फोडणीचं भांडं. हेही नव्हतं माझ्याकडे, मी पळीनं फोडणी द्यायचे, बट हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. सो हे 119ला आहे, 119 रुपयाला. सो हे एक घेतलं. याच्यापेक्षा खूप मोठी मोठी पण होती आणि जाड वगैरे पण होती, पण मी हे घेतलं आपलं लाईट एक, ठीक आहे असं मला वाटलं. त्यानंतर हे कॉफीचं आहे, कॉफी काय म्हणतो आपण त्याला, कॉफी बिटर. तर इलेक्ट्रिक आहे हे. याला सेलवर आहे, आय थिंक सेल आहे ह्याला. तर हे कॉफीसाठी लागतंच आम्हाला. आम्ही चमच्यानेच करतो खरं तर, बट हे याने आता छान होईल. 69 रुपीजचं आहे हे. त्यानंतर काय घेतलं, एक वेलचीचं पॅकेट, हे मिक्स मसाले सगळे, हे घेतलं. आणि आय थिंक एवढंच घेतलं. येस, एवढंच घेतलं आहे. येस, तर या काही गोष्टी डीमार्टवरून घेऊन आली आहे मी. आणि आता मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही, आणि माझे मिस्टर आता नाईट शिफ्टला गेले. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15. सो छान मी सगळं आवरलेलं आहे. माझं स्किन केअर केलं आहे, कारण मी मेकअप करून गेले होते बाहेर आणि येताना पावसात भिजूनही आले. सो चेहऱ्यावरती खूप असा पाऊस येत होता समोरून. सो असं हे पूर्ण रेड रेड झालं होतं, बिकॉज खूप जोरात पाऊस चेहऱ्यावर समोरून येत होता. सो स्किन केअर केले आणि आता छान फ्रेश वाटते आणि खूप झोप आली आहे. तर आता झोपते आणि आजची व्हिडिओ आपण मस्त आता एंडअप करूया इथेच. आणि उद्या, आजचा जो उपवास आहे तो आपण उद्या सोडणार आहे. तर उद्या मी उपवास सोडायला पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे, कारण मला देवालाही नैवेद्य दाखवायचा आहे. आणि माझा जो नवीन देवारा मी जो मागवला आहे, तर तोही मला म्हणजे त्याची मांडणी करायची आहे उद्या.
सो देवाला म्हणजे नवीन घरात मी देवाची मांडणी करते उद्या. तर मग मी विचार केला की छान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. तर तो स्वयंपाक करणार आहे मी उद्या आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.